अशा प्रकारे पॅरामाउंट गार्डनमध्ये आपण शहा फॅमिलीचं पूर्ण फ्लॅटचं पेंटिंग केलेलं आहे. आपण बघू शकतोय हा आपला लिव्हिंग रूम आहे. याचं पण आपण टचअप करून पेंट केलेला आहे. याच्यामध्ये आपण काम करताना या भिंती पूर्ण खराब झालेल्या होत्या. त्या भिंतीला उजाळा देण्यासाठी आपण 2 कोट पेंटचा घेतला. याच्यामध्ये आपण एकदा टचअप काढून घेतलं, काळे फंगस घासून घेतले, कुटीमध्ये टचअप काढलं आणि वरून 2 हात पेंटचे केले. अशा प्रकारे आपल्या पेंटरनी हे चांगल्या प्रकारे काम करून घेतलेलं आहे. आपण बघू शकतो यांचं एवढं सामान होतं तरी पण ते सामान आपण ॲडजस्ट केलं. ते सामान ॲडजस्ट करून एका बाजूला लावून नंतर आपण काम आपलं सुरू केलं. त्याच्यामुळं आपल्याला 2.5 दिवस गेला. आणि ही त्यांची जुनी होती ती तुम्ही पहिल्या भागामध्ये बघितली असेल. ही जुनी होती ती गॅलरी, ही आपण बाहेरून पूर्ण केली. अशा प्रकारे पूर्ण पेंट मारून याला उजाळा दिला आहे. हे झालं आपलं काम. या 3 भिंती रेलिंग वगैरे हे काम आपण पूर्ण केलं. इथली साफसफाई आपण पूर्ण केली. इथलं पेंट पूर्ण आपण कंप्लीट केलेलं आहे. अगोदरच्या ह्याच्यामध्ये कसं होतं आणि आत्ता कसं आहे ते आपण आपल्याला बघायला मिळेल. ही यांची बेडरूम अतिशय खराब झाली होती. ही बेडरूम आपण पूर्ण टचअप काढून पेंट करून 2 हात वाईलबॉनचा करून आपण त्यांना ही पूर्ण कंप्लीट देतोय. अशा प्रकारे ही आपली बेडरूम कंप्लीट झालेली आहे. हा एक पॅसेज आहे जो किचनच्या जवळचा आहे. हे आपण किचन बघू शकतो. किचन पण आपण पूर्ण फायनल करून त्याचं सामान लावून साफ करून त्यांना एका जागेवर केलेलं आहे. ही त्यांची ड्राय बाल्कनी आहे. याच्यामध्ये त्यांचं वॉशिंग मशीन वगैरे असते ते पण पूर्ण लावून घेतलं आपण आणि हे त्यांना तयार रेडी करून दिलं. अशाच प्रकारे हे बाथरूम आहे. हे पण बाथरूम आपण त्यांना पेंट मारून कंप्लीट करून दिलं. त्याच्या चौकटी पूर्ण आहेत, त्या पूर्ण खराब झाल्या होत्या. 5 चौकटी आहेत. एक त्या गॅलरीची, एक किचनची, एक बेडरूमची आणि एंट्री करतो ती. तर त्या सुद्धा चौकटींचं आपण टचअप काढलं आणि त्याला 2 कोट पेंट केलेलं आहे. आतमध्ये इथं ही एक बेडरूम आहे त्यांची 2 BHK फ्लॅट असल्यामुळं. इथलं जे बाथरूम आहे ते पण आपण अजून आपला फायनल कोट काही ठिकाणी चालू आहे. राहुल या ठिकाणी आपण पूर्ण सिलिंगचं पेंटिंग केलेलं आहे. आता क्लिनिंगचं काम चालू आहे. आपला पेंटर या ठिकाणी काम करतो. तसेच ही पूर्ण बेडरूम आपण पूर्ण कव्हर केलेली आहे. पूर्ण साफ करून पेंट करून क्लिनिंग करून दिलेले आहे त्यांना. आता ही त्यांची अजून एक बाल्कनी आहे. पूर्ण पेंट मारून घेतलं आपण आणि आता पुन्हा साफसफाई याची चालू आहे. आपलं पेंटर या ठिकाणी साफसफाई करतो. तसंच ही त्यांची रेलिंग अजून लावायची बाकी आहे. हे पण सगळं आपण इथला कचरा उचलला आणि इथलं रेलिंग आपण त्यांना लावून देतो. म्हणजे ऑलमोस्ट हा पूर्ण 2 BHK फ्लॅट आत्ता कंप्लीट झालेला आहे. अजून अर्ध्या तासामध्ये हा पूर्ण कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे आपलं पेंटिंगचं काम पातळ पेंटिंगचं सुरू राहतं. आणि आपण बघू शकतो की पहिल्या फ्लॅटमध्ये आणि या आफ्टरच्या फ्लॅटमध्ये किती बदल झाला. आता पूर्ण